पावसासंदर्भातली महत्त्वाची अपडेट नालासोपाऱ्यातून समोर येते। नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नगिंदासपाडा परिसरात पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। नालासोपाऱ्यातील नगिंदासपाडा या परिसरातली ही आत्ताची दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। नेहमीप्रमाणे मुंबईची कशी तुंबई झाली आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी नाले सफाईचे दावे खोटे ठरलेले आहेत, त्याचं अजून एक ज्वलंत उदाहरण नालासोपाऱ्यातील या दृश्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी सुप्रीम मस्कर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। सुप्रीम, नालासोपाऱ्यामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने उसंत दिली होती, मात्र आज बऱ्याच दिवसानंतर पाऊस पडतोय आणि तेही अशी परिस्थिती नालासोपाऱ्यामध्ये पाहायला मिळते। काय अधिक अपडेट्स? वसई विरार भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि जर आपण बघितलं तर नालासोपाऱ्यामध्ये नागिंदासपाडा असेल, विजयनगर असेल किंवा लक्ष्मीनगर असेल या परिसरामध्ये पुन्हा पाणी भरायला लागलंय। जर आपण बघितलं तर जेव्हा मागे 2 दिवस मुसळधार पाऊस वसई विरारमध्ये पडला होता तेव्हा ठिकठिकाणी पाणी भरलं होतं। त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि गटाराचं पाणी सुद्धा रस्त्यावरती येत असलेलं अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद सुप्रीम, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण अपडेट्स बद्दल। नालासोपाऱ्यातली ही दृश्य, मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि लगेचच पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। नगिंदासपाडा परिसरातली ही दृश्य। तर रस्त्यावर साचलेलं हे पाणी पाहतोय आपण। रस्त्यावर अशा पद्धतीने पाणी साचतं, खड्ड्यांचा अंदाज येत नाही, मॅनहोल उघडे असतात आणि त्यामुळे मोठमोठे अपघात घडतात, नागरिक जखमी होतात, तर कधी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू देखील होतो। मात्र असं असताना देखील अद्यापही प्रशासनाकडून साचलेल्या पाण्यासंदर्भात कुठलीही उपाययोजना होत नाही।